तर गुड मॉर्निंग मित्रांनो, 8:52 झालेले आहे, म्हणजे जवळपास 9 वाजायला आलेत. तर ठीक आहे, निघालोय मी आता इकडनं सीएनजी वगैरे फिल करून जातो आपल्या लोकेशनवरती. अजून मी डिव्हाइस ऑन नाही केला, आता सीएनजी फिल केल्यावर तर डिव्हाइस ऑन करतो आणि आपल्या लोकेशनवरती जातो आणि बघूया आज आपल्याला कोणत्या ट्रिप भेटतात. कारण का शनिवार आहे, खूप दिवसानंतर मी शनिवारी काम करतोय. 2-3 वेळा मी ट्राय केलं, शनिवारी कामच होत नाही, बुकिंगच लागत नाही. म्हणून मुद्दाम थोडा आज लेट पण निघालोय. तर ठीक आहे, आता 9 वाजेपर्यंत जरी बुकिंग लागली पाहिजे, नाही लागली तरी चालेल, आपण थांबूया. जास्तीत जास्त मला वाटतं 10:30 पर्यंत मी वेट करेन. जर कोणती बुकिंग लागली तर ठीक आहे, नाही लागली तर मग मी घरी निघून जाईन. असं पण शनिवारी सुट्टीच असते. पण तरी पण या हप्त्यात काम माझं चांगलं नाही झालं, म्हणून मी शनिवारी पण काम करायचा विचार केला. तर ठीक आहे मित्रांनो, जातो हप्ता आपल्या लोकेशनवरती आणि करतो ऑन. लागली तर ठीक आहे ट्रिप, नाही लागली तर ठीक आहे. तर जास्तीत जास्त ट्रिप घेण्याचा प्रयत्न करेल. ठाणा बिना जे पण काय वाजल, नवी मुंबई इकडनं बाहेर निघायचा प्रयत्न करेल. बाहेर निघालो की कामाला सुरुवात होते आणि एरियातल्या एरियात म्हणजे एका जागेवरतीच बसून राहिलो की मग असं वाटतं चल जातो घरी, बुकिंग्स नाही लागत आहे, चल काम नाही होते, मग घरी जातो, असं येतं मनात विचार. साहजिक कोणाच्या पण येणारच, किती माणूस बसून बसणार. तर ठीक आहे मित्रांनो, जातो आता, बघूया ऑन करून डिव्हाइस. तर मित्रांनो 9:40 व्हायला आलेत आणि हे बघा याच बुकिंग वाजतात. 160, 170, 180, 120 याच बुकिंग वाजतात. तर बघू आता कोणती चांगली बुकिंग एखादी भेटली तर घेऊन निघून जाईन. आता तर वेट करतोय मी, बघूया अजून लागू शकते बुकिंग. तर काय माहिती आता लागते का नाही, तर वेट करूया, बघूया लागली तर घेऊन निघून जाईन. तर मित्रांनो याच बुकिंग वाजतायत भाई, या बुकिंग मी ऍक्सेप्ट करणारच नाही. याच बुकिंग वाजतात मला सारख्या. काय माहिती काय सीन आहे भाई, शनिवारचा बुकिंगच नाही वाजत आणि वाजणार तर याच बुकिंग वाजणार. बुकिंग वाजतात त्या पण पिकअप बघा ना किती लांब आहे. पिकअप डायरेक्ट कल्याण वेस्टचा नाही तर उल्हासनगरचा, असे पिकअप लागतात. म्हणजे 12 मिनिटं 13 मिनिटं. भाई ते 5 मिनिटं थांबायला तयार नसतात, 12 मिनिटं 13 मिनिटं थांबणार आहेत का? तर ठीक आहे, बघूया, अजून वेट करेन मी. तर 10 वाजून 6 मिनिटं झालेले, 11 वाजेपर्यंत थांबेन. काय करू नाही शकत भाई, काम नाही झालंय माझं या हप्त्यात, तर थांबलोय मी. हे अशा बुकिंग आल्या तर काय काम करणार. कोपर खेरणे वाजवती 380 रुपयात. तर एवढी पण म्हणजे लो रेटची बुकिंग नाही उचलणार मी, त्यापेक्षा घरी गेलेलो बरं आहे. तर बघा तीच बुकिंग आली परत फिरून. तर या बुकिंग मध्ये आपलं काम नाही होणार भाई. तर आपल्याला चांगली बुकिंग घ्यावी लागेल कोणती तरी. एक ठाणा बिना पण वाचली तरी चालेल, म्हणजे तिकडनं कामाची सुरुवात तरी होईल. तर ठीक आहे, बघूया आली कोणती तर घेईन मी बुकिंग. मालाबार रील वाजली होती, पण भाई काल मालाबार रीलचा आपला एक्सपिरियन्स खूप खतरनाक होता, म्हणून मी ती ऍक्सेप्ट नाही केली. आणि 122 मिनिटं दाखवत होती, म्हणजे एक 2 तास 2 मिनिटं झाली. सॉरी, 122 मिनिटं म्हणजे 2 तास 2 मिनिटंच झाली ती. तर मग मी नाही ऍक्सेप्ट केली ती. बोलो ठीक आहे, दुसरी कोणती तरी येईल. मग आता बघूया कोणती आली तर दुसरी ऍक्सेप्ट करेन मी ती ट्रिप. तर मित्रांनो आता घेतलेली आहे मी ओलामध्ये ट्रिप. भाई रेट तर एकदम बेकार आहेत, पण काय करणार, घेतली. आता जाऊ दे, सानपाडाची ट्रिप होती तर मी केली ऍक्सेप्ट. आता बघूया, जाऊया सानपाडाला आणि मग तिकडनं कसं काय बघू, नंतर पुढचं पुढे. अगोदर इकडनं निघूया. आता निघालोय, 4 मिनिटावरती पिकअप आहे, पिकअप करतो आणि जातो सानपाड्याला. मग बघू पुढे जे होईल ते होईल. चला तर मित्रांनो जाऊ सानपाड्याला. तर मित्रांनो पोहोचलोय सानपाड्याला. सानपाड्याला पोहोचलो पण काय मतलब नाही भाई, बुकिंग नाही वाजत आहे आता इकडनं. तर ठीक आहे, थोडं जातो पुढे, बघू तिकडनं बुकिंग वाजली तर वाजली, नाही वाजली तर ठीक आहे, काय भेटेल ते घेऊन निघायचं. असं पण काम खूप स्लो वाटतं आणि येताना मला ट्रॅफिक पण लागली. 12 वाजलेत आता आणि फक्त आपलं 500 रुपयाचं काम झालंय. तर ठीक आहे, ती बुकिंग 505 रुपयाचीच होती, नाही परवडत होती, पण घेतली. आता काय करू, काम करायचं होतं आणि जबरदस्ती निघालोय. तर ठीक आहे, जाऊया आता, करूया काम. जेवढं होईल तेवढं होईल, नाही होईल तर ठीक आहे. तर मित्रांनो झालेला आपला ठाण्याला ड्रॉप. आता जातो, जरा काहीतरी नाश्ता करतो आणि मग परत बघू बुकिंग भेटतात त्या. आता ज्या पण लागतील त्या घेत जाईल. ट्रॅफिक मला वाटलं आज एकदम खाली खाली असेल, पण ठीक आहे, ओके ओके, एकदम पण खाली नाहीये आणि जास्त पण ट्रॅफिक नाहीये. तर ठीक आहे, करतो काहीतरी नाश्ता आणि मग घेतो कोणती तरी बुकिंग. आता मला ते कळतच नाही की भाई कोणती बुकिंग घ्यायला पाहिजे, कारण का खूप सारे ऑफिसेस बंद असतात, बुकिंग लागायचे चान्सेस कमी आहेत. तर पवई वगैरे लागते, पण तिकडनं बुकिंग भेटणार नाही, म्हणून मी बुकिंग घेतली नाही. तर मला 3-4 वेळा पवईचीच बुकिंग लागली. तर बघूया कोणती बुकिंग आहे. ही अंधेरीची बुकिंग आहे, नाही घेणार. फेअर पण खूप कमी आहे बघा, तर नाही घेणार ही बुकिंग. तर ठीक आहे, बघूया, करूया नाश्ता आणि आता करतो मी डिव्हाइस बंद.
तर मित्रांनो आता फायनली घेतली घाटकोपरची ट्रिप RCT मॉलची. भाई नव्हता मन तरी पण घेतली. काय करू, काम काय ना काय करायला लागलं, कंटाळा आलाय मला. तर ठीक आहे, घेतली घाटकोपरची ट्रिप. भाई कोणत्या ना कोणत्या बोरिवली त्याच ट्रिप वाजतात. तर बघू आता घाटकोपरवरून काय भेटली तर भेटली ट्रिप, तिकडनं वाट बघेन. आणि उबरचं मला एक ऑफर होती की पहिल्या बुकिंगवरती मला 130 रुपये म्हणजे एक्स्ट्रा होते. तर ठीक आहे, आता घेतली मी. बघू आता काय होतं पुढे. आणि 48 मिनिटं लागणार आहेत जायला. 18 किलोमीटरच आहे, तरी पण भाई एवढा वेळ लागणार आहे. तर ठीक आहे भाई, 48 दाखवून पण जास्त पण होतोय आजकाल भाई. तो पण स्कॅम चालू आहे की दाखवतात एक आणि असतात जास्त. तरी पण आता काय करणार भाई, घेतली आहे तर जातो. आता आलाय पिकअप, माझं पिकअप लोकेशनवरच आलोय. चला ठीक आहे, आता जाऊया घाटकोपरला. तर मित्रांनो आता आलेलो मी इकडे आपल्या विक्रोळीच्या इकडे. विक्रोळीला जे आपलं गोदरेज आहे ना, गोदरेजच्या इकडे आलो होतो RCT मॉलच्या इथे. तर ठीक आहे, आता मी तिकडनं पण म्हणजे गो होम टाकलं होतं मी. खरंच खूप कंटाळा आलेला मला. तर गो होमला आता मला डोंबिवलीची बुकिंग लागली. मला 2 वेळा कल्याणची बुकिंग लागली होती. फेअर पण चांगलं होतं, 900 रुपये. पण ऍक्सेप्टच नाही झाली. आणि एक वेळा आली तेव्हापर्यंत माझी राईड चालू होती, ती निघून गेली. नंतर आली तर मी ते पेमेंट कलेक्ट करत होतो, त्यामध्ये निघून गेली. नंतर आलीच नाही. आणि आता मला डोंबिवलीची आली आहे. डोंबिवलीची ट्रिप मी ऍक्सेप्ट केली आहे. मिनीमध्येच आहे. पण ठीक आहे, आता जातो घरी. खरंच खूप कंटाळा आलाय. तर जे पण काय झालं ते झालं, जाऊ दे. सुट्टी होण्यापेक्षा थोडंफार काम झालेलं बरं. आणि मित्रांनो आता इथपर्यंत माझी व्हिडिओ बघितली आहे तर त्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. कारण का भाई असं पण काय बोलतात त्याला, काम तर स्लो चालू आहे आणि आपलं युट्यूब पण खूप स्लो चालू आहे. तर करा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब. कारण का तुमचा एक सबस्क्राईब मला पुढचे व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन असतं. त्यामुळे करत जावा तुमच्या भावाला सबस्क्राईब. चला तर आता करतो पिकअप आणि जाऊया आता डोंबिवलीला. तर मित्रांनो फायनली डोंबिवलीचा ड्रॉप पण एंड केलेला आहे आणि मी डिव्हाइस बंद केलं आणि आता चाललोय घरी. भाई खतरनाक कंटाळा आला आज. पण ठीक आहे, जेवढं पण काम झालं, काय म्हणजे काम न केल्यापेक्षा काहीतरी काम केलं मी. असं पण घरी बसून काय वर्थ नव्हता. पण कंटाळा आला होता. तर मग मी विचारच केलेला की शनिवारी काम करेन. भले माझ्या मनासारखं काम नाही झालं आणि मन नसताना पण कामावरती आलोय ऍक्च्युली. तर नव्हत्या बुकिंग लागत, होत्या बुकिंग पण मला पण लागत पण नव्हत्या. आणि मला वाटत नाही की पाहिजे तसा रेट होता. कारण का सॅटर्डे संडे पीक आज नसतो, तर त्यामुळे काम करण्यात थोडं म्हणजे स्लोपणा वाटत होता. पण ठीक आहे, जेवढं पण झालं आता काय करू नाही शकत. जेवढं झालं तेवढं ठीक आहे. आता बघू, जातो घरी आणि बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालंय. आणि अजून एक मित्रांनो की म्हणजे नेक्स्ट म्हणजे आता जी आपली नेक्स्ट व्हिडिओ असेल म्हणजे उद्यापासून मी जे पण आपलं फेअर असेल किंवा जे पण आपलं इन्कम असेल ते मी तुम्हाला एकदम कट टू कट सांगत जाईल की किती काम झालं आणि किती CNG यूज झाला. म्हणजे जसं अगोदर सांगत होतो भाई, माझ्या सांगितल्याने काय फरक नाही पडणार आहे कोणाला, की कोणी किती कमेंट करू द्या, मी सांगणारच. कारण का जेव्हा मी तर आता 3 महिने झाले व्हिडिओ बनवतोय आणि अगोदर लोकांनी एवढ्या गाड्या घेतल्या तेव्हा काय माझ्याच व्हिडिओ बघून गाड्या घेतल्या का? असं तर नाहीये ना. तर ठीक आहे, ज्यांना जमेल तो घेईल गाडी, ज्यांना वाटेल आवडेल तो बघेल व्हिडिओ, नाही आवडेल तो नाही बघणार. भाई काय करू नाही शकत मी. बाकीचे पण लोक सांगतातच. तर माझे पण मी पण जे असं ठरवलंय की भाई मी पण आता जे पण काय ते तुम्हाला नेट जो आपला प्रॉफिट येतो मी सांगत जाईल. आणि जे पण आपलं काम होईल ते मी तुमच्याशी शेअर करत जाईल. चला तर मित्रांनो आता भेटूया आपण उद्या. त्याआधी बघूया आपलं काम किती झालंय. तर मित्रांनो ओलामध्ये आपलं काम झालेलं आहे आजचं 1534 रुपये. आणि उबरमध्ये बघूया, उबरमध्ये मला वाटतं मी एकच स्टेप कंप्लीट केले, म्हणजे काय काम नसं झालं. आणि उबरमध्ये आपलं काम आपलं काम 330 रुपयाचं झालेलं आहे. तर ओव्हरऑल आपलं एवढंच काम झालेलं आहे आज. एवढंच काम झालंय आज. मनाच्या म्हणजे मन नव्हतं आणि मनाच्या विरुद्ध काम केलेलं आहे मी. कारण का एक डोक्यात असतं की सुट्टी आहे आपली आज. पण ठीक आहे, जे पण काय झालं ते झालं. काम तरी झालं जे काय आहे ते. पण सोमवारपासून किंवा उद्यापासून आपण जे पण काय आपलं विश्लेषण असेल ते एकदम तुम्हाला तंतोतंत आणि कट टू कट देणार. चला तर मित्रांनो भेटूया आता आपण उद्या सकाळी. मी काढणार आहे गाडी 8 वाजता. चला तर मित्रांनो भेटूया आपण उद्या 8 वाजता.